श्री स्वामी समर्थ. ऐका, स्वामी नेहमी वाचवायला येत नाहीत. कधी कधी ते फक्त उभं राहून पाहतात. का माहितीये का? कारण काही लढाया तुला स्वतःलाच लढायच्या असतात. तू इतके दिवस वाट बघत होतास, कोणी येईल, साथ देईल, परिस्थिती बदलेल, लोक समजून घेतील. पण स्वामी म्हणतात, सगळं बदलणार नाही. तू बदललास तरच आयुष्य बदलेल. हे कठोर वाटेल, पण हेच खरं आहे. तू ज्या गोष्टीसाठी रडतोयस, कदाचित ती तुझ्यासाठी नव्हतीच. तू ज्या लोकांसाठी तुटलास, कदाचित त्यांना तुझी किंमत नव्हतीच. स्वामी म्हणतात, जिथे तुझी गरज नाही तिथे थांबणं हा संयम नाही, ती स्वतःची किंमत कमी करणं आहे. आजपर्यंत तू सहन केलंस, छान केलंस. पण आता प्रश्न आहे, तू स्वतःसाठी उभा राहणार का? देवावर विश्वास ठेवणं म्हणजे गप्प बसणं नाही. देवावर विश्वास ठेवणं म्हणजे योग्य वेळी निर्णय घेणं. तुला माहिती आहे का, तू का दुखावलास? कारण तू जास्त दिलंस आणि कमी अपेक्षा ठेवल्यास. पण जग तसं चालत नाही. स्वामी म्हणतात, चांगला राहा. स्वामी म्हणतात, चांगला राहा, पण स्वतःला विसरू नकोस. आजपासून तू कोणाला पटणार नाहीस. तू कोणाला धरून ठेवणार नाहीस. तू कोणाच्या मागे धावणार नाहीस. जे तुझं आहे ते राहील, जे नाही ते जाईल. आणि जाणं म्हणजे अपयश नाही, ते निवड आहे देवाची. ती निवड आहे देवाची. आज जे गोष्ट मनात कोर, तू कमी नाहीस. तू जास्त दिलंय म्हणून लोक सवयीचे झाले. पण स्वामी म्हणतात, आता स्वतःकडे परत ये. रडणं थांबव, स्पष्टीकरण देणं थांबव आणि स्वतःला दोष देणं थांबव. कारण ज्यांना तुझी किंमत आहे त्यांना पुरावा लागत नाही, आणि ज्यांना नाही त्यांना 1000 पुरावे दिले तरी उपयोग नाही. आजपासून शांत राहा, पण आतून मजबूत राहा. स्वामी म्हणतात, मी तुला वाचवायला नाही आलो, मी तुला मजबूत बनवायला आलो. आणि मजबूत माणूस आवाज करत नाही, तो फक्त निर्णय घेतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.